फक्त आता तुमचं काय झालंय, सरकार तुमच्या बाजूने आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, पुढारी तुमच्या बाजूने आहेत, सरकार तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही एक बोभाटा केला ह्या 2-4 वर्षात. आमच्यावर लय अन्याय होतो, आमच्यावर लय अन्याय होतो. आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला, अन्यायच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासाची. तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवास दे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं, 1 कोणाला द्यायचे, त्यालाही सासूरवास आहे. सासूरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची, मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाही सकाळी. लाबाड बोलायचं नाही. हे चहा घरी पित नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात, नाही तर हे घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसा त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं, दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं, दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलानं आपल्या JCB घेतला का, तुला खड्डा घ्यायला घेतला का, काला घेतला तुला JCB. दरिद्र तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराचा जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त हाती पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय हे अडपटच येते. फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळं आपण म्हणतो हे वांग काय त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादली भर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला, सर्दी थंडी तापतं बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन, मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी का आला, जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथानं काय करते त्याला. पटलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय, वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोका लागत. चहा आहे का. अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं गमेंटीत जगात मरती नाही, नुसते पडेल खाटाव.
नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा. दूध. थोडी दारू. मरती नाही. आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची येणं. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला. भात वाळला 10:30 वाजले. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येडं सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ. भोगले ते भाळा सचिदात. भोगले ते भाळा सचिदात. ठेविले आनंद तैसे चिरहावे. ठेविले आनंद तैसे चिरहावे. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला कावळाच येईन. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. प्रवचनकार कटाळा कवर सांगन काय. मग एक जण म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होतं म्हणला. तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता. कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला. भात हो ठेवली ना 100ची नोट. 50-50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. पहा आता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का. तेव्हापासूनच काढली. एक ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची. सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठ्या नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे आजचा हा ढोरे हा ढोरे मॅडमचा नाहीये. हा ढोरे मॅडमचा नाहीये. हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे. हा एकटा एका मॅडमचा आपल्यातली एक मॅडम आहे. आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ. आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे. देव कोण नाही देत नाही काही. कुणी उठणं नाही हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 नाही. बाकी मरू द्या. तसे कपडे घालाल तुम्ही. तसे कपडे घालाल तुम्ही. दाढी राखाल तशी. पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं. नाही नाही नाही. उगाच कोणी उठायचं आणि माय काहीचं काही बरळायचं त्याला काय किंमत आहे. सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं त्याला काय किंमत. तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद. खुर्चीवर उठायचं सुरू का. अरे ती ताकदच आतून होती महाराज. आपाप शब्द बाहेर पडायचे. आपाप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती.
तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा, ते काय असं कोणी उठायचं, ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोरांना? इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतका नाही केला, त्यांनी केला.